पालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर भाजपकडून आता इच्छुकांच्या मुलाखती सुरू झाल्यात। नाशिक महापालिकेच्या 122 जागांसाठी जवळपास 950 अर्ज दाखल झाले असून इच्छुक उमेदवारांची तोंडी परीक्षा घेतली जाते। तर दुसरीकडे 32 प्रश्नांची प्रश्नावली तयार करण्यात आली आहे। आपल्या विजयाचं गणित काय, निवडून येण्याकरता आर्थिक नियोजन काय, हे प्रश्न विचारण्यात आलेत। भारतीय जनता पक्षाच्या गेल्या 3 दिवसांपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत। मात्र या मुलाखती म्हणजे एक तर तोंडी परीक्षा आणि दुसरी म्हणजे लेखी परीक्षा देखील आहे। सर, प्रश्नावली आहे, चर्चा आहे प्रश्नावलीची, नेमके विजयाचं गणित म्हणा किंवा झोपडपट्टी किती आहेत असे प्रश्न टाकण्याची काय आवश्यकता? खरं म्हणजे उमेदवाराचा अभ्यास कितपत आहे, प्रभागामध्ये त्यांचं फिरणं आहे की नाही, त्यांनी काय अभ्यास केला आहे, निवडणुकीचं विजयाचं गणित काय ठेवलेलं आहे, त्यांनी निवडणूक नेण्याची क्षमता काय आहे त्यांची, हे सगळं पक्षाला माहिती असावं म्हणून मेरिटसाठी आपण ती प्रश्नावली दिलेली आहे आणि त्यानुसार त्यांची मुलाखती चालू आहे। विजयाचं गणित म्हणजे नेमकं अभिप्रेत काय आपल्याला, त्याची आर्थिक बाजू म्हणतायत, सामाजिक क्षेत्रामध्ये त्याचा वावर म्हणतात काय? आर्थिक बाजू हे गौण आहे। उमेदवाराची इलेक्टिव्ह जर मेरिट असेल तर आर्थिक गणिताचा काही संबंध येत नाही आणि ते आम्ही विचारणारही नाही। परंतु तुमचं मेरिट काय, निवडून येण्यासाठी तुमच्याकडे मेरिट काय आहे, सामाजिक समीकरण काय आहे, सोशल इंजिनिअरिंग काय आहे, तुम्ही प्रभागात अटॅचमेंट मतदारांपर्यंत किती पोहोचलेले, हे सगळे माहिती त्याच्या आहे की नाही उमेदवाराला, त्याकरता आम्ही त्यांच्या मुलाखती आणि प्रश्नावली भरून घेत आहोत। शेवटचे 2 प्रश्न जर बघितले तर उमेदवाराला तिकीट नाही मिळालं तर तो भविष्यात काय करणार, आणि तुम्ही प्रतिज्ञावर त्याची स्वाक्षरी घेत आहात, हे नेमकं काय कारण आहे? पक्षाचं तिकीट जर नाही मिळालं तर आपली भूमिका काय असणार आहे आणि निवडून न आल्यास पक्षासाठी काम करण्याची आपली तयारी आहे का, हे प्रश्न विचारायचा उद्देशच आहे। की काही उमेदवार निवडणुकीपुरते जसं पाऊस पडल्यावर भुईछत्री उगवतात, नंतर त्या दिसत नाही तसे येतात, मग त्यांनी जरी निवडून नाही आले तरी काम करत राहणार का? किंवा पक्षाचं तिकीट नाही मिळालं तर तुमची भूमिका काय? तर जर कोणाची भूमिका मी अपक्ष उभा राहील, मी दुसऱ्या पक्षात जाईल, तर त्याची विश्वासार्हता काय ती तपासण्याकरता आपण ते प्रतिज्ञापत्र तयार करून घेत आहोत। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।